फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त राहिलं पाहिजे. मी आली आहे दादरला आर्ट फेस्टिवल बघायला. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल दादरला लागला आहे. हा फेस्टिवल आहे वनिता समाज हॉलला. तर आता मी वनिता समाज हॉलच्या बाहेरच आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पूर्ण फेस्टिवल दाखवते. तर हा एंट्री गेट आहे आणि हा फेस्टिवल शिवाजी पार्कला लागलेला आहे, वनिता समाज हॉलला. तर आपण आता आतमध्ये जाऊया. नाव सुद्धा लिहिलं आहे. आणि 14 तारखेला 14 जानेवारीला संपणार आहे. एंट्री केल्यानंतर इकडे सेल्फी पॉईंट आहे. हे सर्वात पहिले आपण बघूया. बघा, हा एक सेल्फी पॉईंट आहे आणि इकडे पण एक सेल्फी पॉईंट आहे. सुंदर असं सेल्फी पॉईंट आहे. इकडे आला तर इथे जाऊन आपण फोटो काढू शकतो. आणि इकडनं पूर्ण बघा, इकडनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे सर्व स्टॉल चालू होतात. तर आपण आता सर्वात पहिले इकडे जाऊया आणि इकडनं जाऊन सर एक स्टॉल आपण एक्सप्लोर करूया. देखने को पहले ही मैंने वो तो है बोल रही है, आप तो बोल रहे हैं मुझे कुछ बोलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे बघा किती सारे मस्त आहे तिकडे. आता आपण आर्ट गॅलरी बघायला जाऊया. आता आपण आर्ट गॅलरी बघितली. आता आपण पुढे जाऊया. शॉप आहे. आणि याला हाय हॅलो, सो वेलकम ऑन हर यूट्यूब चॅनल. आणि आपण आता आहोत स्टॉल नंबर 30 पेरावा नेहा बांदेकर. आपलं शॉप लालबागला आहे आणि आपण इथे एक्झिबिशन 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आहोत इथे. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅग, क्लोदिंग आणि ओटीचे पाउचेस, परत हे बॅग्स आहेत, ब्लाउजेस तुम्हाला कस्टमाइज करून भेटतील. परत कानातले आहेत आणि पैठणीचे पर्सेस आहेत. अशा हाताने बनवलेल्या नथी आहेत आणि परत अशा कुडी आहेत ज्या आपल्या आजीच्या जमान्यात घालायचो आपण, तशा हाताने बनवलेल्या छोट्या मोठ्या कुडी आहेत. परत असे मंगळसूत्र आहेत फॅन्सी. परत ऑक्सिडाइज आणि कॉपर बेस्ड नेकलेसेस आहेत. हाताने बनवलेले कानातले, ते फॅब्रिक बेस्ड, आपले फॅब्रिक युनिटमध्ये ते वेस्ट होतं ना, त्या वेस्टमधून आपण हे काय रिक्रिएट करतो. परत असे कान, ह्याच्यावरती पाहिजे तर आपण अजून डिझाईन करून देऊ शकतो. असे कॉपर बेस्ड कान आहेत, असे कॉलर्स आहेत. सो असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही इथे येऊ नाही शकलात तर तुम्ही लालबागला चिवडा गल्ली समोर शॉप आहे, डिग्निटी ऑफिसच्या बाजूला. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9137541684. नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की या. थँक्यू. ताईने आपल्याला खूप सुंदर सांगितले आहे माहिती. तर तुम्ही इकडे जर आला तर नक्की यांच्या दुकानामध्ये या. सर्व हाताने बनवलेले आहे, खूप छान सुद्धा आहे. त्यांचे शॉप खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. सर्व हाताने बनवलेलं आहे. तर आपण नेक्स्ट शॉपवर जाऊया आता. थँक्यू तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल. नेक्स्ट शॉप इकडे 29 नंबर आहे. हे सेंटचं शॉप आहे. तर नेक्स्ट शॉपवर जाऊया आपण.
25 नंबर शॉप आहे मावळा. आपण या इकडे. हाय, नमस्कार, कशा आहात? मस्त. तुम्ही कशा आहात? तुमच्या शॉपबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगा. आपण छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला आलेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना, त्यांच्या नावाचा पार्क बनवताना, एअरपोर्ट बनवताना ते मुलांना कळण्यासाठी मात्र आपण काही करत नाही. आपल्याबरोबर इथे गेस्ट आहेत. गेस्टचं नाव काय? ये पुढे ये. आता आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत. तू पण ये. ठीक आहे. याच्यामध्ये 38 स्वराज्य योद्धे आहेत. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला 38 स्वराज्य योद्धे माहिती आहेत का? स्वराज्यासाठी लढलेले 38 स्वराज्य योद्धे. तुमच्या सगळ्यांच्या मोठ्यांच्या फोनमधल्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांना फोन करून विचारलं, सगळ्यांची नावं विचारली तरी सुद्धा 38 नावं कोणी नाही सांगणार, एवढा मोठ्या माणसाचं ज्ञान आहे स्वराज्य योद्ध्यांबद्दल. पण हा एक खेळ आहे, कार्ड गेम आहे, ज्याच्यामध्ये खेळता खेळता तुम्हाला स्वराज्य योद्धे कळतात. ठीक आहे. आम्ही बॉईजची एक टीम आहे आणि तुमच्या गर्ल्सची एक टीम आहे. ठीक आहे. आपल्या दोघांमध्ये हे 38 स्वराज्य योद्धे डिवाईड होतात. हे तुमचे, हे माझे. ही स्वराज्य सेना तुमची, ही स्वराज्य सेना माझी. ठीक आहे. हे सगळे माझ्याकडचे तुम्हाला मिळवायचे, तुमच्याकडचे मला मिळवायचे, अशी स्पर्धा करायची. फर्स्ट कार्ड तुम्ही पकडा हातात. ठीक आहे. हे कार्ड वाचायचं कसं मी सांगतो. माझं बघितलं तरी चालेल, मी सांगतो. तुमच्या कार्डमध्ये चेक करा. हे माझ्याकडे कार्ड आलेलं आहे जिवाजी महाले यांचं. एकच तुमच्या टीममध्ये एकच कार्ड जिवाजी महाल्यांचं. त्याच्या खाली हुद्दा दिलेला आहे, कोणत्या पदावर काम करायचं. तुमच्या पण योद्ध्याचं दिलं असेल. इकडे रँक दिलेला आहे, इकडे टेन्युअर दिलेलं आहे. टेन्युअर म्हणजे किती टक्के आयुष्य स्वराज्यासाठी लढले, किती टक्के युद्धांमध्ये होते, किती परफॉर्मन्स काय आणि रिमार्केबल फीट काय. प्रत्येक योद्ध्याचं वेगळं वेगळं कर्तृत्व आहे. आता यातलं मला जे भारी वाटतंय जिवाजी महाल्यांचं ते मी सांगणार, आणि तुझा योद्धा माझ्यापेक्षा भारी असेल तर हे कार्ड तुझं, नाही तर ते कार्ड माझं. ठीक आहे. काय सांगायचं रे यातलं? जिवाजी महाल्यांचं काय भारी वाटतंय तुला? बॅटलफील्ड पार्टिसिपेशन 30. काय कोणता योद्धा आहे? सिद्धोजी नाईक निंबाळकर. आता सिद्धोजी नाईक कोण होते माहिती का? बाजीप्रभू माहिती आहेत. एक खिंड लढवली बाजींनी. सिद्धोजी नाईक निंबाळकरांनी एकाच वेळी 3 खिंडी लढवल्या होत्या. शिवछत्रपतींच्या घोड्यावर 5,000 मनसबदार होते. एका वेळी 3 खिंडी लढवताना 65 हजाराचं मुघल सैन्य अंगावर घेतलं. महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः सर्वस्व अर्पण केलं. असे सिद्धोजी नाईक निंबाळकर तुला आज कळतात, कारण मी तुला सांगतो. इतकं बॅड आमच्या सगळ्यांचं जनरल नॉलेज. स्वतः हे कार्ड तुझं झालं. असं खेळता खेळता वेगवेगळ्या योद्ध्यांची कार्ड्स तुला मिळत गेली. स्वराज्य योद्धे कळतील, बरोबर आहे की नाही? अशा 38 स्वराज्य योद्ध्यांचा संच इथे आहे. हा हे झाले ट्रम्प कार्ड. असे अनेक सगळी माध्यमं इथे दिलेली आहेत. आता पेपर पेग माहिती का तुला? ते न्यूझीलंडचे गुलाबी रंगाचे डुकरं, त्यांची जिक्सॉ पझल जोडून आपल्या गेल्या वर्षी 4,500 कोटी रुपयाची जिक्सॉ पझल खपली फक्त पेपा पेगची. माझं चित्रच जोडून पूर्ण करायची. तर आपल्या स्वराज्य योद्ध्यांची करूया म्हणून आम्ही स्वराज्य योद्ध्यांची जिक्सॉ पझल आणलेली आहे. ह्याच्यामध्ये आता हे बाजीप्रभू आहे. बाजीप्रभूंचं मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये माहिती दिली आहे. हे चित्र संदर्भाला घ्यायचं आणि याच्यापासून बाजींचं चित्र बनवून पूर्ण करायचं. एका ह्याच्यात 3 योद्धे. हे आम्ही इथे 200 रुपयाचं जिक्सॉ पझल 100 रुपयाला देतोय. हे 150 रुपयाला आहे. हा आपला राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम आहे, ज्याच्यामध्ये महाराजांचा मावळा बनवून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या 32 घटनांवरती प्रवास करते. खेळता खेळता इतिहास शिकवणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर जय का म्हणायचं हे कारण सांगणारी ही सगळी माध्यमं आहेत. ठीक आहे. आम्ही मोठी माणसं आहेत ना, कोणाला सांगू नको मी सांगितलं म्हणून. मोठ्या माणसांना 90% शिवछत्रपतींचा इतिहास माहीत नाही. गंमत बघायची. बघा आता हे मोठे आहेत आपल्यापेक्षा. सिंहगड स्वराज्यात कुणी आणला होता? तानाजी मालुसरे. तुझं नाव काय आहे? हां, ओमकार चव्हाण. ओमकार दादा सगळी मनातल्या मनात टाळ्या वाजवा. मनातल्या मनात का वाजवा? कारण पहिल्यांदा स्वराज्यात सिंहगड तानाजीने नव्हता आणला. 1647 मध्ये सिंहगड स्वराज्यात पहिल्यांदा आला, तो बापूजींनी आणला होता. बापूजींनी तानाजींच्या आधी 3 वेळा सिंहगड स्वराज्यात आणला. आपल्याकडे दुर्दैवाने बापूजींचं नावच माहीत नाही. बापूजींची 3 मुलं, चिमणाजी, बाळाजी, नारायण, महाराजांचे बालमित्र, बापूजींच्या वाड्यात शिवछत्रपती 3 वर्ष राहिले होते. ह्यातल्या कुणालाच माहीत नाही मोठ्यांना. हे आमचं ज्ञान आम्हाला कोणी शिकवलंच नाही. अगं तुझ्या हिस्ट्री टीचरला पण माहीत नाही. ही सगळी माध्यमं खेळता खेळता शिवछत्रपतींचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी बनवलेली आहे. मोठी माणसं टोकदार दाढी करतील, बुलेटवर झेंड्या लावून रॅल्याच काढतील, आर्ट फेस्टिवल महाराजांच्या नावाचं बनवतील, महाराजांच्या नावाच्यावर राजकारण करतील, भांडभांड मांडतील. पण तुम्हाला शिवछत्रपती कळावे त्यासाठी आम्ही काही नाही करत. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महाराज समजून सांगतो. ठीक आहे. थँक्यू तुम्ही एवढं सांगितल्याबद्दल. तुमचं हे गेमचं दुकान आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणारे. थँक्यू. काकाने खूप सुंदर आपल्या त्यांच्या दुकानाची माहिती दिली आपल्याला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गेम्सबद्दल त्यांनी दुकाने खोलले आहे. त्याच्याने आपल्याला इतिहाससुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा समजतो आपल्याला. खूप छान त्यांनी दुकान ओपन केले ते. इकडे अजूनसुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवते. बघा इकडे पण खूप छान छान अशी दुकानं आहेत. इकडे हँडक्राफ्टने सर्व बनवलेलं आहे. हे ब्लाऊजचं दुकान आहे. एक्सक्यूज मी, हे तुम्ही हँडक्राफ्ट हाताने सर्व केलेलं आहे का? ॲक्च्युली इथे जे लावले आहेत ना हे नॉर्मली हँडपेंट्स आहेत किंवा मशीनवर्क किंवा हँडवर्क्स आहेत. ओके. आणि आमच्याकडे नॉर्मल ब्लाउजेस पण असतात जसे कॉटन वेअर वगैरे, जसे डेली कॅज्युअली असे वेअर करू शकतात असे. तर स्टार्टिंग प्राईस काय आहे? बेसिक तर आमच्याकडे 1050 पासून स्टार्ट आहे, पण इथे जे लावले आहेत ना हे नॉर्मली 2000 5000च्या वर आहे. ओके. तर तुम्हाला इथे 2000 पासून स्टार्टिंग आहे. बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे इकडे. आणि ह्याची प्राईस काय हे आहे? सगळे ॲक्च्युली ना 25 किंवा ड्रेसेसमध्ये ऑप्शन्स आहेत. तर असे हे कॅज्युअलमध्ये पण आहेत ड्रेसेस, असे इकतमध्ये वगैरे. हां. ह्यांची प्राईस काय आहे? सो हे पण 1050 पासून स्टार्ट आहेत आणि आपण असे ओकेजनली पण ड्रेसेस बघायला वाव, खूप सुंदर आहे. सो हे ऑलमोस्ट 4000 पासून स्टार्ट आहे, बिकॉज ऑफ हे सिल्क आहे आणि अच्छा. एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हां. थँक्यू. पण नेक्स्ट शॉपवर जाऊया. इकडे साडीचं कलेक्शन आहे. हाय, एक्सक्यूज मी. हाँ, सो आपके पास तुमच्याकडे साडीचं कलेक्शन आहे. तर इथे रेंज कितीपासून चालू होते? माझ्याकडे रेंज माझ्याकडे हँडलूम आणि डिझायनर साडीज आहे. रेंज स्टार्ट होते 500 रुपीजपासून हां. 5000 रुपीजपर्यंत. खादी कॉटन आहे जे 500. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्गॅन्झा आहे, इरकल्स आहेत, कॉटन पैठणी आहे, लिनन्स आहेत, असं वेगवेगळं कलेक्शन. अच्छा. तर तुम्ही एक दाखवू शकता का? दाखवते ना तुम्हाला. ही बघा, एक सुंदर आपली इरकल आहे हो. विच इज विथ ट्रेडिशनल चिकी फरास आणि टेम्पल बॉर्डर विथ ब्राईट पिंक आणि मँगो येलो कॉम्बिनेशन. ओके. त्याच्यानंतर आता संक्रांती स्पेशल हा, Black आता collection. संक्रांत येते. येस, Wow. ब्लॅक ताना सेटमध्ये पैठणी, सेमी पैठणी आहे ही, अच्छा. ज्याला ऑल ओव्हर बॉडी असे मोराचे बुट्टे आहे. हो, खूप सुंदर डिझाईन आहे. मग ही आहे कांजीपुरम सॉफ्ट सिल्क, बॉर्डरलेस, नाईस पर्पल आणि असा याचा पदर असेल. ओके. थँक्यू. हाय, तुमच्या शॉपबद्दल तुम्ही सांगाल थोडं माहिती द्या. ही हँडक्राफ्ट आपल्या ब्रँडचं नाव आहे हां. आणि माझं नाव अश्विनी आहे. स्वप्नील आंबेकर. आपल्याकडे किड्ससाठी सोप्स आहे. एनीवन अबाउट 2 years कॅन यूज दिस. त्यानंतर आपल्याकडे लिप बाम्स आहेत. हे टिंटेड लिप बाम्स आहेत. फेस वॉश आहे, फेस क्लिन्झर आहे, फेस टोनर आहे, आपल्याकडे फेस सिरम्स आहेत. त्याच्यामध्ये कुमकुमादी ऑइल आहे, राईस वॉटर सिरम विथ नियासिनामाइड आहे, विटॅमिन सी आहे, हॅलरॉनिक आहे त्याच्यात आणि 24 कॅरेट गोल्ड डस्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे बाथ बॉम्ब्स आहेत हे विच यू कॅन यूज इट इवन फॉर फूट सोप और बकेट बाथ. त्यानंतर आपल्याकडे आहेत क्रीम्स आहेत, सनस्क्रीन आहे SPF 50+. वी हॅव बॉडी स्क्रब्स, वी हॅव बॉडी लोशन, हेअर स्पासाठी शॅम्पू आहे. राईस वॉटर शॅम्पू इज आवर मोस्ट रनिंग शॅम्पू. त्यानंतर बनाना शॅम्पू आणि ॲपल सायडर व्हिनेगर शॅम्पू. आपल्याकडे हेअर मास्क आहेत विच हॅज फेनुग्रीक. त्याच्यानंतर प्रोटीन सिल्कवाला हेअर मास्क आहे. कॅन्डल्स आहेत, अरोमा कॅन्डल्स. आणि टू विजिट आवर स्टॉल नंबर 21. थँक्यू. पण आपल्याला खूप सुंदर माहिती दिली. त्यांचं सोपचं दुकान होतं. आता आपण थोडं पुढे जाऊया. आतमध्ये पण खूप छान वगैरे लावलेलं आहे. तर इकडे असं आहे आर्ट फेस्टिवल इकडे लावलेलं आहे. इकडे बघा इथे
तर हे असे आपल्या मावळ्यांचे खूप छान असे स्टिकर्ससुद्धा हे बघा इकडे लावले आहेत. आणि हे दादरला आहे एक्झिबिशन. आज उद्याची लास्ट तारीख आहे 14 जानेवारी, तर 13 जानेवारी आहे. तुम्हाला पण इकडे असं आर्ट फेस्टिवल बघायचं असेल, आर्ट फेस्टिवल, तर प्लीज तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. किती सुंदर असा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा लावला आहे. आणि इकडनं असे स्टॉल चालू आहेत. बघा स्टॉल आहे इकडे सगळे कुर्तीचा स्टॉल आहे हा. आणि हा साडीचा आहे. खूप पुढे जाऊन वाव खूप सुंदर आहे. तुमच्याकडे थोडी माहिती घेऊया. हाय, तुमच्या स्टॉलबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगाल का? माझं यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही तुमच्या स्टॉलबद्दल माहिती सांगा थोडी आम्हाला. हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही स्वतः बनवतो. अच्छा. होम डेकॉरचे आहेत आणि गिफ्टिंगसाठी पण आहे. 150 रुपीजपासून पुढे स्टार्टिंग होते. ओके. वाव, हे सगळं हँडक्राफ्टने बनवलं होता. खूप सुंदर आहे. घरातल्या डेकोरेशनच्या वस्तू इथे. पुढे जाऊया. इकडे सुंदर असं दिवे वगैरे दुकान आहे. इकडे जास्त कपड्यांची अशी दुकानं लागली. खूप सारे शॉप्स. सगळे शॉप असे हँडवर्कने बनवलेलं आहे. सर्व हाताने बनवलेलं आहे. इकडे सँडलचं शॉप आहे. खूप सुंदर अशी दुकानं लागली आहेत आणि खूप जास्त तर इकडे असं कपड्यांचे वगैरे शॉप आहेत. आणि खूप छान इकडे फेस्टिवल लागला आहे. आणि आज 13 तारीख आहे, 13 जानेवारी. 14 जानेवारी ही लास्ट डेट आहे. तर तुम्हाला पण इकडे आर्ट फेस्टिवल बघायचं असेल तर नक्की इकडे येऊन व्हिजिट करा. इकडनं आपण एंट्री केल्यानंतर या साईडला पण स्टॉल लागले आहेत आणि सरळसुद्धा स्टॉल आहेत. आणि डाव्या साईडला पण इकडेचा स्टॉल आहे. आपण इकडे पण आता बघून घेऊया. बघा इकडे पण एक सेल्फी पॉईंट आहे. खूप सुंदर सेल्फी पॉईंट आहे. आपण ते संध्याकाळपर्यंत चालू असतो आर्ट फेस्टिवल. संध्याकाळचा तर इकडे खूप छान व्ह्यू असतो. लाईट्स वगैरे चालू होतात. आणि आता सकाळच्या टायमावर आली आहे. आता मी चालले की तुम्हाला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. आणि प्लीज तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अशीच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. तर बाय बाय.